सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिल्याने शरीराला काय फायदा होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रक्त शुद्ध करणे होते, ऑप्शन बी केस गळणी थांबते, ऑप्शन सी डोळ्याची नजर वाढते, ऑप्शन डी उंची वाढते। तर याचं उत्तर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून पिल्याने शरीराला रक्त शुद्ध होते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, नारळाच्या झाडाला संस्कृत भाषेत काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कल्पवृक्ष, ऑप्शन बी जीवन वृक्ष, ऑप्शन सी औषधी वृक्ष, ऑप्शन डी पवित्र वृक्ष। तर याचं उत्तर नारळाच्या झाडाला संस्कृत भाषेत कल्पवृक्ष म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, घरात झाडू ठेवताना तो उलटा ठेवू नये असे का सांगितले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घरात दरिद्र येते, ऑप्शन बी उंदीर वाढतात, ऑप्शन सी झाडू तुटतो, ऑप्शन डी अंधार वाढतो। तर याचं उत्तर आहे, घरात झाडू ठेवताना तो उलटा ठेवू नये असे सांगितले जाते कारण की घरात दरिद्र येतात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, गुढीपाडव्याला गुढी का उभारली जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए शौर्याचे प्रतीक, ऑप्शन बी आरोग्यासाठी, ऑप्शन सी पावसासाठी, ऑप्शन डी शोभेसाठी। तर याचं उत्तर आहे, गुढीपाडव्याला गुढी ही शौर्याच्या प्रतीकासाठी उभारली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, माशी नेहमी अन्नावर बसते कारण तिला काय लागते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उष्णता, ऑप्शन बी ओलावा, ऑप्शन सी प्रकाश, ऑप्शन डी सुगंध। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर माशी नेहमी अन्नावर बसते कारण त्याला सुगंध लागतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, झोपताना डोके कोणत्या दिशेला ठेवू नये? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दक्षिण, ऑप्शन बी पूर्व, ऑप्शन सी पश्चिम, ऑप्शन डी उत्तर। याचं उत्तर झोपताना डोके नेहमी उत्तर दिशेला ठेवू नये, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, पाण्याचे जास्त प्रमाण कोणत्या फळामध्ये असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए डाळिंब, ऑप्शन बी कलिंगड, ऑप्शन सी केळी, ऑप्शन डी आंबा। याचं उत्तर पाण्याचे जास्त प्रमाण कलिंगड फळामध्ये असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, झेंडूचे फूल बहुतेक कोणत्या उत्सवात वापरले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए दिवाळी, ऑप्शन बी गणेश उत्सव, ऑप्शन सी होळी, ऑप्शन डी मकर संक्रांत। तर याचं उत्तर झेंडूचे फूल बहुतेक हे गणेश उत्सवमध्ये वापरले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, भारतात सर्वात जास्त चहा कोणत्या राज्यात होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आसाम, ऑप्शन बी महाराष्ट्र, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी बिहार। तर याचं उत्तर भारतात सर्वात जास्त चहा आसाम राज्यात होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, शंकरपाळ्या कोणत्या सणाला आवर्जून केल्या जातात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए होळी, ऑप्शन बी दिवाळी, ऑप्शन सी नागपंचमी, ऑप्शन डी गुढीपाडवा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर शंकरपाळ्या ह्या दिवाळी सणाला आवर्जून केल्या जातात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, झुरळाला पंख असून सुद्धा ते नीट उडत का नाही? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वजन जास्त असल्याने, ऑप्शन बी पंख लहान असल्याने, ऑप्शन सी शरीर जड असल्याने, ऑप्शन डी पाय जास्त असल्याने। याचं उत्तर झुरळाला पंख असून सुद्धा तो नीट उडत नाही कारण आहे शरीराला त्याचे जड असल्याने, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, चहा पिल्यावर लगेच दूध का प्यायला नको? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पचन बिघडते, ऑप्शन बी कफ वाढतो, ऑप्शन सी शरीर गरम होते, ऑप्शन डी झोप येते। तर याचं उत्तर चहा पिल्यावर लगेच दूध प्यायला नको कारण आहे पचन बिघडते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे, पावसाळ्यात कांदा खाल्ल्याने काय फायदा होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए थंडीपासून बचाव, ऑप्शन बी उष्णता टिकते, ऑप्शन सी ताप कमी होतो, ऑप्शन डी पाणी कमी लागते।
याचं उत्तर पावसाळ्यात कांदा खाल्ल्याने थंडीपासून बचाव फायदा होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 आहे, गुरुवारचा उपवास मुख्यतः कोणत्या देवतेसाठी केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गणपती, ऑप्शन बी गुरु, ऑप्शन सी शिव, ऑप्शन डी विष्णू. याचं उत्तर गुरुवारचा उपवास मुख्यतः गुरुदेवतेसाठी केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे, कांद्याच्या पानांना काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गाठी, ऑप्शन बी पाती, ऑप्शन सी तुकडे, ऑप्शन डी गड्डे. याचं उत्तर कांद्याच्या पानांना पाती म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे, गावात जेथे बैलपोळा साजरा होतो तेथे बैलांना काय लावतात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सोनं, ऑप्शन बी रांगोळी, ऑप्शन सी रंग, ऑप्शन डी काहीच नाही. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर गावात जिथे बैलपोळा साजरा होते तिथे बैलांना रंग लावले जातात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे, दूध उकळताना वर काय येते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पाणी संपते, ऑप्शन बी चरबी गरम होते, ऑप्शन सी फेस वाढतो, ऑप्शन डी दुधात उष्णता कमी होते. याचं उत्तर दूध उकळताना वर येते कारण चरबी गरम होते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, सर्पदंश झाल्यावर प्रथम काय करावे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए औषध घ्यावे, ऑप्शन बी फडक्याने बांधावे, ऑप्शन सी धावून नेणे, ऑप्शन सी पाणी घ्यायला हवे. याचं उत्तर सर्पदोष झाल्यावर प्रथम फडके बांधावे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, शेळीचे दूध कोणत्या कारणासाठी उपयुक्त मानले जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उष्णतेसाठी, ऑप्शन बी पचनासाठी, ऑप्शन सी हाडे मजबूत करण्यासाठी, ऑप्शन डी डोळ्यांसाठी. याचं उत्तर आहे शेळीचे दूध हे पचनासाठी उपयुक्त मानले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे, कोथिंबीरवर कोणते जीवनसत्वासाठी ओळखली जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए विटॅमिन बी, ऑप्शन बी विटॅमिन सी, ऑप्शन सी विटॅमिन डी, ऑप्शन डी विटॅमिन के. याचं उत्तर कोथिंबीर विटॅमिन सी जीवनसत्वासाठी ओळखली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 21 आहे, पोटात गॅस जास्त झाल्यास कोणते दाणे खाल्ले जातात? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोहरी, ऑप्शन बी जिरे, ऑप्शन सी उडीद, ऑप्शन डी हरभरे. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर पोटात गॅस जास्त झाल्यास जिरे खाल्ले पाहिजे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 22 आहे, मध खाल्ल्यानंतर शरीराला काय वाढते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उष्णता, ऑप्शन बी पचनशक्ती, ऑप्शन सी रक्तदाब, ऑप्शन डी थकवा. याचं उत्तर मध खाल्ल्यानंतर शरीरात पचनशक्ती वाढते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 आहे, रस्त्यावरून जाताना काळं मांजर गेलं तर लोक थांबतात, यामागचे कारण काय? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए शास्त्रीय कारण, ऑप्शन बी अंधश्रद्धा, ऑप्शन सी धार्मिक कारण, ऑप्शन डी आरोग्याचे कारण. याचं उत्तर रस्त्यावरून जाताना काळे मांजर आडवे गेले तर हे अंधश्रद्धाचे आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 24 आहे, चरबी कमी करण्यासाठी कोणत्या झाडाचा पाल्याचा रस उपयोगी ठरतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मेथीचे पाला, ऑप्शन बी कोथिंबीरचा पाला, ऑप्शन सी कारल्याचा पाला, ऑप्शन डी पुदिनेचा पाला. तर याचं उत्तर आहे चरबी कमी करण्यासाठी कारल्याचा पाल्याचा झाडाचा रस उपयुक्त ठरतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. लास्ट आपला 25वा क्वेश्चन आहे तो आहे, पान सुपारी खाल्ल्यावर तोंड लाल का होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चुन्यामुळे, ऑप्शन बी सुपारीमुळे, ऑप्शन सी पानामुळे, ऑप्शन डी कॅल्शियममुळे. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.